जनता येत्या निवडणुकीमध्ये सरकार बदलेल, सरकार बदलणं लोकशाहीसाठी आवश्यक आहे. खूप काळासाठी सरकार राहिल्यास ते अहंकारी होऊन जातं. TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये अभिजित दिपके यांच्याकडून भूमिका स्पष्ट. मोदी शहा हे स्वतःच्या सरकारच्या असंतोषाचे जनक आहेत. तरुणांमध्ये ट्रोलिंगची सुरुवात नमो रुग्णांकडूनच झाली आहे. माफ करण्याऐवजी मोदींनी माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा पलटवार. आमदार फोडण्यासाठी पैसे आहेत पण तरुणांसाठी नाहीयेत. राज ठाकरे सत्ताधाऱ्यांवर कडाडले. डिजिटल व्यवहारांचा उल्लेख करत आमदार खासदारांच्या कथित खरेदी विक्रीवर उपरोधिक टीका. आमदार खासदार फोडले जात आहेत. 50-50, 100-100 कोटी. डिजिटल इंडिया, तुमच्याकडचे पैसे हे सगळे काय ते सगळे काय डिजिटलाइज केलेत वगैरे वगैरे काय 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 ज्या गोष्टी सगळ्या आता झाल्या. म्हणजे आमदार खासदार फुटतात त्यावेळेला कुठे कार्ड कुठे स्वाईप करतात, उलटा कार्ड. चंद्रकांत पाटील यांनी आयुष्यभर डोक्याला तेल चोपटलं तरी बुद्धी आलेली नाहीये. मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत. मनविसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंची फटकेबाजी. एका माणसाने आयुष्यभर केसाला तेल चोपडलं पण बुद्धी नाही आली. मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे मला फिंगरप्रिंट्स बघायचे. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातून दरवर्षी 18 कोटींची चोरी. राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप आहे. मंदिरातील कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना लिहिलेलं तक्रारीचं पत्र भर सभेत राज ठाकरेंनी वाचून दाखवलं. दरवर्षी सुमारे 18 कोटी रुपयांचे मंदिराचे नुकसान होत होते. याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीवर आहेत असा आमचा ठाम संशय आहे. साहेब, या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेऊन शासकीय पातळीवरती संबंधित प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी लावावी अशी आमची आपणास विनंती आहे. विश्वस्त मंडळ सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, प्रभादेवी मुंबई, राहुल हे सगळ्यांनी सह्या केल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज ठाकरेंची विश्वासार्हता शून्य आहे. राज ठाकरे फक्त मिमिक्री आर्टिस्ट आणि स्टँडअप कॉमेडियन. राज ठाकरेंनी सिद्धिविनायक मंदिराबाबत केलेल्या वक्तव्यावरून अमित साटम यांची टीका. पत्रामध्ये अर्ध सत्य आहे. वाढीव उत्पन्नाचा ऑडिट रिपोर्ट आला पाहिजे. राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांनंतर सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया. माझ्या मागे राज ठाकरे नावाची शक्ती आहे. मला फक्त तुमची साथ हवी आहे. मनविसेच्या वर्धापन दिनाच्या भाषणाच्या वेळेस अमित ठाकरे भावूक तर काही वेळ ब्लँक झाल्याने ते स्टेजवरून निघून गेले. आता बघूयात टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय शिरसाट आणि बच्चू कडूंना झापलं. महायुतीची भूमिका ठरली नसताना अभिजित दिपकेंना भेटायला परस्पर का गेलात? शिंदेंकडून विचारणा. संजय शिरसाट आणि बच्चू कडूंच्या मनात नेमकं काय आहे स्पष्ट करावं. प्रसिद्धीसाठी अशा प्रकारची नौटंकी करणं बंद करावं. अभिजित दिपकेंसोबतच्या भेटीवरून प्रवीण दरेकरांची टीका. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते NSA अजित डोवाल यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मान. देशाच्या सुरक्षा मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्यानं गौरव. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. मोदी सरकारच्या ध्येयात अजित डोवाल यांचं मोठं योगदान आहे. डोवाल यांच्यामुळे 13 बॉम्बस्फोटांची प्रकरणं मार्गी लागली आहेत. गृहमंत्री अमित शहांचं विधान. शहांकडून अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांचाही गौरवोद्गार. पुण्यामध्ये एका चाणक्याकडून दुसऱ्या चाणक्याला पुरस्कार. अजित डोवाल खऱ्या आयुष्यातील धुरंधर आहेत. डोवाल यांनी राष्ट्रीय सुरक्षेला आयाम दिला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून स्तुतीसुमनं. राष्ट्राच्या सुरक्षेकरता जे कार्य करतायत अशा अजित डोवालजींना हा पुरस्कार मिळाला याचा आपल्या सर्वांना अतिशय मनापासून आनंद आहे. आणि विशेष आनंद हा आहे की एका धुरंधराला पुरस्कार देण्याकरता दुसरे धुरंधर या ठिकाणी आलेले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्र पवार यांनी सभेआधी अमित शहांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री फडणवीस देखील उपस्थित. भेटीमध्ये राजकीय घडामोडींवर लक्ष. अमित शहांच्या पुणे दौऱ्यात राजकीय वातावरण तापलं. काँग्रेस आणि वंचितकडून ठिकठिकाणी निदर्शनं तर काँग्रेस भवन समोर भाजप कार्यकर्तेही आक्रमक. पोलिसांकडून काही आंदोलकांची धरपकड.
देशाचे गृहमंत्री रात्रीच्या अंधारात पुण्यात आले, पण 10 दिवस संसदेत आले नाहीत. अमित शहा नेमकं कोणाला घाबरतायत? टीका करत संजय राऊत यांचा सवाल. देशात खरमटे त्यांना पदावर राहायचा अधिकार नाही. गेले 10 दिवस संसदेचं अधिवेशन सुरू आहे दिल्लीत. अमित शहा एकदाही संसदेच्या सभागृहात आले नाही आणि डरपोकपणाचा कळस आहे. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर देशात जंतर मंतर कांड घडलं. संजय राऊत यांच्याकडून अमित शहांचा जनरल कायर असा उल्लेख, तर ठाकरे आणि राऊतांना कांड करण्याचं काम चांगलं जमतं. नवनाथ बन यांचा टोला. जालियनवाला बाग नंतर या देशात जर कोणतं कांड घडलं असेल तर ते जंतर मंतर कांड आहे. जनरल डायर नंतर जनरल कायर अमित शहा, आणि तुम्ही त्यांच्या हस्ते पुरस्कार द्यायला तुम्हाला लाज नाही वाटत? कांड करण्याचं काम उद्धवजी ठाकरेंना चांगलं जमतंय. संजय राऊत तुम्हाला चांगलं जमतंय. तुमच्यासारख्या देशद्रोहाच्या बुडाला आग लागली आहे. मोदींच्या नव्या व्हिडिओवरून वाद झालेला आहे. बघूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. काही आंदोलक विद्यार्थ्यांनी मला आणि माझ्या आईला शिव्या दिल्या. शिवेगाळ केल्यानं कोणतीही समस्या सुटत नाही. मी रोष समजू शकतो. विद्यार्थी आपलेच आहेत आणि त्यांना चांगला मार्ग दाखवू. पंतप्रधान मोदी यांच्याकडून पुन्हा एकदा रात्री नवा व्हिडिओ शेअर. संसदेच्या सभागृहातही शिवीगाळ केली जाते, मात्र नेत्यांवर गुन्हे दाखल होत नाहीत. मग विद्यार्थ्यांवरच का? कायदा सर्वांना समान हवा. अभिजित दिपके यांचा सवाल. खालच्या भाषेत बोलू नये असं मोदींनी आपल्या पक्षातील लोकांनाही सांगावं. गेल्या 12 वर्षामध्ये भाजपनं जे पेरलंय ते आता उगवायला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओवरती राज ठाकरे यांची टीका. पंतप्रधानांवरती खालच्या शब्दात टीका करणं हे चुकीचंच आहे, पण दुसऱ्यांनाही आया असतात. मोदी म्हणतात शिवीगाळ करणाऱ्या त्या मुलांना माफ केलं, पण 12 वर्षांच्या अत्याचाराची माफी कोण मागणार? राज ठाकरेंनी सुनावलं. त्याच्यात पंतप्रधानांनी सांगितलं की मला शिव्या दिल्या, माझ्या आईबद्दल बोलले. चुकीचंच आहे हे, मनापासून सांगतो मी, हे चुकीचंच आहे. पण माझी पंतप्रधानांना विनंती आहे, दुसऱ्यांनाही आया असतात. आज पंतप्रधान सांगतात की मी त्या मुलांना सगळ्यांना माफ केलं, पण इतकी वर्ष 12 वर्ष तुमच्या लोकांनी जे काही केलंय त्याची माफी कोण मागणार? विद्यार्थ्यांवरील कारवाईवरून आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा. आंदोलकांना घरातून ताब्यात घेत जात असल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप आहे. आंदोलनामध्ये तरुणींशी गैरवर्तन करणाऱ्यांवरती कारवाई नाही. आदित्य ठाकरेंचा सवाल. यूपीएससीचा पेपर कधी फुटत नाही, नीटचा पेपर कसा फुटतो? विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणं हे योग्य आहे का? सुप्रिया सुळेंचा सवाल. विद्यार्थ्यांशी प्रेमाने बोलले असते तर ही वेळ आली नसती. सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारवर निशाणा. विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईवरती प्रकाश राज यांचा आक्षेप आहे. पालक मुलांच्या चुकीनंतर सुधारण्याची संधी देतात. पालक मुलांवर गुन्हा दाखल करत नाहीत. विद्यार्थ्यांच्या भावना समजून सरकारनेही जबाबदारी स्वीकारली पाहिजे, अशीही त्यांची प्रतिक्रिया. यूपीएससीचा पेपर कधी फुटत नाही, नीटचा पेपर कसा फुटतो? विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणं हे योग्य आहे का? सुप्रिया सुळेंचा सवाल. विद्यार्थ्यांशी प्रेमाने बोलले असतात तर ही वेळ आली नसती. सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारवर निशाणा. मला सांगा, जगामध्ये परीक्षा होतात, जगभरात परीक्षा होतात, तिथे कसा पेपर फुटत नाही? आपलाच कसा फुटतो? आईचा, त्या वडिलांचा, त्या बहिणीचा, भावाचा, कुटुंबाचा विचार करा. त्यांची मुलं जंतर मंतरला आंदोलन करत असतील, त्यांच्यावर काय त्या क्षणी जात असेल. ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांचा कॉक्रोच जनता पार्टीवर घणाघाती हल्ला. हे आंदोलन प्रायोजित असल्याचा आरोप आहे. आंदोलनामध्ये सहभागी झालेले लोक खरोखरच विद्यार्थी किंवा जेनझीचे प्रतिनिधी नसून काही पैशांसाठी देशात अस्थिरता निर्माण करणारे लोक आहेत, असं मुकेश खन्नांचं वक्तव्य. आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. बीजेपीसह काही संस्थांच्या फॉरेन फंडिंगची चौकशी सुरू. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. महाराष्ट्रामध्ये गृह विभाग आणि केंद्रात ईडीकडून फॉरेन फंडिंगची चौकशी सुरू असल्याची माहिती. देश किंवा राज्य समाज अस्थिर करण्याकरता काही संघटना संस्था जर का याचा वापर करत असतील तर निश्चितपणे याची चौकशी करण्यात. देश पातळीवर पण चौकशी सुरू आहे, महाराष्ट्रात पण चौकशी सुरू आहे. निश्चितच ईडी मार्फत त्या ठिकाणी केंद्र स्तरावर देश पातळीवर ही तपासणी त्या ठिकाणी सुरू आहे. नाशिक शहरातील खड्ड्यांवरून राऊतांची गिरीश महाजनांवर टीका. महाजन म्हणजे चंपतराय, कुंभमेळ्याच्या दानपेट्या लुटणार अशी टीका राऊतांनी केली. तर उबाठा संपवणारे संजय राऊत हे महाराष्ट्राचे संपत राऊत. नवनाथ बन यांचा पलटवार.
उद्धव ठाकरे आगामी निवडणुका अभिजित दिपकेंच्या नेतृत्वात लढतील. मंत्री जयकुमार गोरेंचा टोला. तर दिपकेंनी पंतप्रधान मोदींना गुडघे टेकायला लावले. विसरलात का? राऊतांचा मंत्री गोरेंना पलटवार. मुंबईच्या आंदोलनामध्ये पोलिसांची गाडी अडवणाऱ्या रिया अहिर आणि पोलिसांचा व्हिडिओ काढणाऱ्या तरुणाचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार. मनविसेच्या मेळाव्यामध्ये सत्कार. विद्यार्थ्यांवर अश्रुधूर लाठीमार झाला तेव्हा वेदना झाली नाही, पण शिव्या दिल्यानं संस्कारांवर प्रश्न उपस्थित होत आहेत का? पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओवरती संगीतकार विशाल ददलानी यांचा सवाल आहे. स्टंटबाजी थांबवा आणि शिक्षण व्यवस्थेत काहीतरी सुधारणा करा, ददलानी यांचा सल्ला. छत्रपती संभाजीनगर मध्ये ओबीसी आरक्षित गटातील जिल्हा परिषद सदस्य ज्योती शिंदेंचं सदस्यत्व धोक्यात. जिल्हा जात पडताळणी समितीकडून यावेळेस कुणबी जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलंय. गोलटगाव जिल्हा परिषद गटातून ज्योती शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. मुंबईतील पात्र फेरीवाल्यांवरील कारवाई थांबवा. उपमहापौर संजय घाडी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी आहे. बेकायदा फेरीवाल्यांविरोधातल्या कारवाईमध्ये यावेळेस पात्र फेरीवाले देखील भरडले जात असल्याचा आरोप आहे. नाना भानगिरेंकडून पुण्यातील गुंडांच्या दहशतीचा व्हिडिओ ट्विट. गुंड कोयते हातात घेऊन दहशत निर्माण करत असल्याचा व्हिडिओ आहे. पुणे शहरात पोलिसांचा धाक उरला नाही. कारवाई करणारे पोलीस फक्त चमकोगिरी करत आहेत का? भानगिरेंचा सवाल आहे. लडाखमध्ये परतल्यानंतर वांगचुक यांच्याकडून व्हिडिओ संदेश जारी. आश्वासनांची पूर्तता करा. सोनम वांगचुक यांचं सरकारला या व्हिडिओतून आवाहन आहे. आंदोलनाचे मूळ मुद्दे आणि मागण्या विसरलो नाहीत, वांगचुक यांची प्रतिक्रिया आहे.